नमस्कार. मागील 13 दिवसापासून काही मागण्यांसाठी उपोषण चालू आहे. जसं की HR झालेलं आहे, त्याच्यानंतर PF झालेलं आहे. याच्यासाठी या उपोषणासाठी मागील 13 दिवसापासून काही लोक कर्मचारी हॉस्पिटलचे उपोषणासाठी बसलेले आहेत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. आज 13वा दिवस चालू आहे, पण यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहे. यासाठी त्यांचं उपोषणासोबत भरपूर काही संघर्ष चालू आहे. उपोषणाचा 6वा दिवस आहे, तरी प्रशासनाला जाग येत नाही आहे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यायला ते लोक अजूनही या ठिकाणी आलेले नाही आहे. उनका काम है, हमारा हम जो मांग रहे हैं वो हमको देना चाहिए और हम कोई गलत चीज़ नहीं मांग रहे हैं ना. स्टाफ उन्हीं की सेवा के लिए है ना. अगर हमने काम बंद कर दिया तो क्या होगा. गेल्या 22 तारखेपासून कस्तुरबा सोसायटी व त्या अंतर्गत येत असलेल्या कस्तुरबा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लोक इथे आंदोलनाला बसलेली आहे. त्याचा आजचा 13वा दिवस आहे आणि मागील 7 दिवसापासून लोक आमरण उपोषणाला बसलेले आहे. मात्र गांधीजींच्या नावाने असलेली ही ट्रस्ट, कस्तुरबांच्या नावाने असलेली ही संस्था आणि डॉक्टर सुशीलाबेन नायर सारख्या एका महान व्यक्तीने उभ्या केलेल्या संस्थेमध्ये आज सरसकट गांधी विचारांची हत्याही झालेली आहे. विशेष बाब म्हणजे हे आरोग्य कर्मचारी आहे. हे काही उपटसुंब लोक नाही की त्यांना काहीतरी स्टंट मारायचे आहे, काहीतरी TRP जमवायचा, असा प्रकार नाही. हे जबाबदार लोक आहे, हे संवेदनशील लोक आहे, लोकांचे प्राण वाचवणारे लोक आहे. कोविडमध्ये याच लोकांनी हजारो लोकांचे स्वतःचा प्राण धोक्यात घालून वाचवलेले आहे. ते लोक आंदोलनात बसले असताना गांधींच्या संस्थेतले खादीचे कपडे घालणारी लोक 7 दिवसापासून इथे महिला उपोषणाला बसलेल्या असताना एक साधी भेटही घेत नाही. हा कमालीचा असंवेदनशीलपणा, बेजबाबदारपणा हा प्रशासनाचा जो त्यांनी दाखवलेला आहे तो हे दर्शवतो की यांनी गांधींचा विचार संपवलेला आहे. लोकांच्या जीवाची काहीही किंमत नाही. कस्तुरबा प्रशासनाचा जर समजा असाच आडमुठेपणा असला तर हे आंदोलन चिघळणार, तीव्र होणार आणि त्याची जबाबदारी यांची असेल. कुठल्याही आंदोलनामध्ये खुल्या मनाने चर्चा झाल्या पाहिजे दोन्ही बाजूला, तेव्हा त्याचं सोल्युशन निघतं. आम्ही सोल्युशन काढायला तयार आहोत. आम्ही चर्चेसाठी त्यांना म्हणतो आहे की आपण चर्चा केली पाहिजे, प्रशासन म्हणत आहे. पण हे कायद्यापेक्षा, प्रशासनापेक्षा स्वतःला काही लोक मोठे समजायला लागले आणि त्यांना जनतेच्या ताकदीचा अंदाज नाही की जनता जेव्हा पेटून उठते त्यावेळेला त्यांनी बडे सरकार उलथून टाकलेले आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला धडा शिकवायला त्यांना काही वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे आमची पुन्हा या माध्यमातून विनंती आहे, सेक्रेटरी डॉक्टर गर्गला विनंती आहे, प्रेसिडेंट श्री तापडिया साहेबांना विनंती आहे, MS डॉक्टर पूनम वर्मांना विनंती आहे की आपण ही आडमुठीपणाची भूमिका सोडावी, हा अहंकार सोडावा आणि खुल्या मनाने आपण चर्चेला यावं. आपल्याला तुमचा डिसरिस्पेक्ट करून, अपमान करून, तुम्हाला झुकवून आम्हाला मागण्या मंजूर करून घ्यायच्या नाही आहे. आपला पूर्ण सन्मान ठेवून आम्हाला या मागण्यांमध्ये तोडगा काढायचा आहे आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि प्रमुख मागण्या म्हणून अशा काय ठेवलेल्या आहेत? काय मागण्या? आमची पहिली मागणी आहे की सगळ्यांना घरभाडे भत्ता मिळाला पाहिजे, HRE मिळाले पाहिजे. दुसरी, प्रोव्हिडंट फंड कपात झाला पाहिजे. काही लोकांचं होतो, बऱ्याच लोकांचं होत नाही. टाईम बाउंड प्रमोशन जे अकॉर्डिंग टू 7 पे जे लागलेलं आहे ते झालेलं पाहिजे. जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांना प्रायव्हेट रूम ते आजारी पडताना मिळालं पाहिजे किंवा त्यांची 6-7 दिवसाची, आठवड्याभराची त्यांची जेव्हा नाईटची ड्युटी होते त्यांना एक नाईट ऑफ मिळाला पाहिजे. रिटायर्ड कर्मचाऱ्यांना मेडिकल फॅसिलिटी मोफतमध्ये या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि कस्तुरबा सोसायटी नियमित कामगार संघटना आहे, जी रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आहे, याचं अस्तित्व मान्य करून भविष्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी खुल्यापणाने चर्चा केली पाहिजे. कर्मचाऱ्यांवरती कुठलाही दबाव, दडपशाही त्यांनी करू नये. ह्या मागण्यांसाठी आम्ही 13 दिवसापासून बसलेलो आहे.